मित्रांनो, आजचा आपला व्लॉग आहे तो आहे आमच्या ऑफिसची पिकनिक आहे आणि आम्ही आलो आहेत ओल्ड मुंबई पुणे जो हायवे आहे तिथे असलेलं आयुष रिसॉर्ट. हे माझ्या मागे जे पाहत आहे तेच आहे. ते तुम्हाला दाखवतो कसं आहे आयुष रिसॉर्ट आणि इथले चार्जेस कसे आहेत आणि आतून किती सुंदर आहे हे देखील तुम्हाला दाखवतो कसं असं. तुम्ही माझ्या चॅनलवरती बनवून राहा. हो, हा आहे ओल्ड मुंबई पुणे हायवे. हा बघा, हा तुम्ही पाहताय तो ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे आणि ह्याच हायवेला लागून आहे आयुष रिसॉर्ट. हे आहे ते आयुष रिसॉर्ट जिथे आमच्या ऑफिसची पिकनिक आम्ही घेऊन आलोय. चला तुम्हाला दाखवतो आतून कसं आहे आयुष रिसॉर्ट आणि येथील चार्जेस कसे आहेत, डेसाठी किती आहे, स्टेसाठी किती आहे, तुम्हाला सगळं दाखवतो. हा आपला मेन गेट आहे. छान एंट्रीलाच तुम्हाला एक मूर्ती आहे, दाखवतो तुम्हाला. श्रीकृष्णांची मूर्ती आहे. चला आमची बस पुढे गेले, पुढे जाऊया. हे आहे क्लॉक. छान सुंदर असं आजूबाजूला झाडी आहेत आणि नेचरमध्ये आहे रिसॉर्ट. आमची बस कुठे गेली दिसत नाहीये, पुढे गेली वाटतं बस आमची. छान असं मंदिर आहे. ती आहे येलो कलरची आमची बस. हे बघा, समोर जे पाहत आहेत हे आम्ही सर्व आमच्या कंपनीचे कर्मचारी.
गाईज टोटल आम्ही 48 मेंबर आहोत आणि 48 मेंबर्सला आम्हाला हे त्यांचं ऑफिस आहे. इथे आम्हाला एक रिस्ट बँड मिळणार आहे. प्रत्येकजण आपल्या हातात बांधून तो मग आतमध्ये एंट्री करेल. Fish. Yeah. आणि गाईज हे आहे आयुष रिसॉर्टचे ऑफिस. आम्ही हे जेवढे दिसतो ते सगळ्यांना ग्लो ग्रुपचे मेंबर आहोत. आता आम्ही आमची नोंद करणार आहोत ते ह्या रिसेप्शन काउंटरवरती आणि मग इथून आम्ही थेट निघणार आहोत रिसॉर्टमध्ये बाहेर फिरायला. ॲक्च्युअल चार्जेस आहेत 1250 ॲडल्ट आणि 650 चिल्ड्रन्स. आणि आम्हाला त्यांनी चार्ज केला आहे 1050 ॲडल्ट 650 चिल्ड्रन्स. डिस्काउंट आहे कारण आम्ही जास्त येत आहोत. आम्हाला अशा प्रकारचं बेल्ट दिले. आता आम्ही आतमध्ये एंट्री केली. अजून आमचा चहा नाश्ता बाकी आहे. चहा नाश्ता झाल्यानंतर मग आपण तुम्हाला सगळं संपूर्ण रिसॉर्ट दाखवतो. भेटूया पुढच्या. चलो स्नैक्स लेते हैं, उसके बाद चलते हैं बाहर. क्या क्या है देखते एक बार स्नैक्स में. यह है आयुष रिसॉर्टचं किचन. फर्स्ट आहे टी कॉफी, चटणी कोकोनट चटणी, सांबर, इडली, उपमा, फ्रूट्स, अजून फ्रूट्स आहेत. हे एवढेच आयटम आहेत. मित्र हो, आता जस्ट नाश्ता झाला. स्विमिंग पूलच्या इथे आलो आहे आणि इथे क्लिनिंग चालू आहे. आम्ही शार्प 9ला पोचलो. त्यामुळे इथला जी साफसफाई वगैरे ती बाकी होती, तर सध्या चालू आहे. दाखवतो तुम्हाला.
मेडिटेशन करणारा स्टॅच्यू आहे. टोटल 7 चक्र आहेत त्यात. खूप छान आहे आणि हे आपल्या पूलच्या एकदम जवळ आहे. संपूर्ण रिसॉर्टमध्ये एकच गोष्ट मला फार ती जाणवली, म्हणजे संपूर्ण रिसॉर्टमध्ये खूप साऱ्या झाडी आहेत, खूप सारी झाडे लावली आहेत आणि संपूर्ण रिसॉर्ट हे हिरवगार आहे. आता तुम्हाला दाखवतो या रिसॉर्टमध्ये डेस्टिनेशन वेडिंग होतात, तो प्लेस दाखवतो. मोठं ग्राउंड आहे आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी त्यांनी स्टेज उभारला आहे. ऐतिहासिक टाईप असे स्टेज आहे तिथे, भरपूर असे आहेत स्टेज. मित्र हो, इथे डेस्टिनेशन वेडिंग होतात. हा तो मोठा भव्य असा लॉन आहे. हे समोर बघताय ते स्टेज बनवले आहे आणि स्टेजच्या आजूबाजूला देखील छोटे छोटे गेट्स आहेत जिथून तुम्ही एंट्री करू शकता. हा मेन गेट आहे एंट्रीचा. हे प्रवेशद्वाराला हत्ती आहेत असे. मोठा आहे रिसॉर्ट, पाहू शकता. या पुढे देखील साईडला आहे. आता तुम्हाला दाखवतो बोट हाऊस. बोटीच्या आकारात हाऊस आहे. इन शॉर्ट बंगलो टाईप आहे ते. खूप मोठं आहे ते. तुम्ही बुकिंग करू शकता. म्हणजे ग्रुप बुकिंग असेल तर तुम्हाला ते बंगलो घेणं चांगलं पडेल. हा विला आहे. विलाला अटॅच गार्डन.
गाइस, तो ये था आयुष रिसॉर्ट. तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. नक्की जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. पुन्हा भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.